हाय, कसे आहात तुम्ही सगळे? चला आज तुमच्यासोबत एक मस्त रेसिपी शेअर करते आणि हो, ही भाजी ना तुम्ही फ्रीजमध्ये अगदी 15 दिवस आरामात स्टोअर करून ठेवू शकतात. तर मी बनवणार आहे कैरीची भाजी. यासाठी ना मी 1 किलो कैरी घेतलेली आहे. जर कैरी खूप जास्त आंबट असेल ना, तर गुळाचं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागेल बरं का. पण माझ्या इथे घेतलेल्या कैऱ्या ज्या होत्या ना, त्या काही जास्त आंबट नव्हत्या म्हणून मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आंबट कैरी असेल तर 1.5 पावणे 2 वाटीपर्यंत तुम्ही गूळ घेऊ शकता. तर मी ना सगळ्यात आधी इथे कैऱ्या छान मस्त वॉश करून त्यांना अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे. कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला ह्या ज्या कैऱ्यांचे तुकडे आहेत ना, हे छान वाफवून घ्यायचे आहे, म्हणजे शिजले पाहिजे. आणि हे असं शिजत असताना आपल्याला लगेच जे आहे ना साइड बाय साइड तडक्याचंही प्रिपरेशन करून घ्यायचं आहे. 10 मिनिट लागतात त्यांना असं शिजण्यासाठी. कमी गॅसवर मध्ये ढवळत राहायचं. आता मी इथे तडका पॅन मध्ये जे होतं ना, थोडं तेल टाकलं, त्यामध्ये जे होतं बडीशोप घातली, धने घातले, थोडंसं हिंग घातला आणि सुके मसाल्यामध्ये तिखट, जिऱ्याचं पावडर आणि धन्याचं पावडर हे सगळं घातल्यानंतर जे आहे हा तडका यामध्ये टाकून द्यायचा. गॅस आपला चालूच आहे बरं का कैरीचा. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्यानंतर गूळ घालायचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि जोवर गूळ पगळतोय ना, तोवर गॅस कमी आचेवर चालू ठेवायचा. गूळ पगळून झाल्यानंतर जे आहे ना, गॅस बंद करून द्यायचा. माझं मीठ घालायचं बाकी होतं, ते मी आता घातलं. आणि गार झाल्यानंतर ना ही भाजी तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवायची आणि फ्रीजमध्ये स्टोअर करा. आणि 15-20 दिवस काहीच टेन्शन नसतं. अगदी जशीच्या तशी राहते. एकदा बनवायची आणि 15-20 दिवस आरामात एन्जॉय करायची. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमधून नक्की सांगा. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.